विज्ञानाची पदवी घेऊन अंधश्रद्धेची दलाली करणारा अजून एक भोंदू संगमनेरच्या वडगाव पानमध्ये समोर आला। ज्या कॅन्सरवर जगभरातले शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करतायत, तो कॅन्सर हा भोंदू राजेंद्र गडगे मंत्रोच्चाराने फुंक मारून बरा करण्याचा दावा करतो आणि त्याचा हा दावा दत्तधाम सरकार नावानं सुरू असलेला त्याचा हा दरबार, त्याची दुकानदारी, भोंदूने आपला हा धंदा मांडला आणि आता त्याची सगळी टीम होती या सगळ्यामध्ये। कसा फसवायचा तो लोकांना, डमी लोक उभे करायचा, त्यांच्या माध्यमातून विश्वास द्यायचा लोकांना आणि ते त्याचेच लोक सांगायचे आमचं बरं झालं म्हणून। या स्वतःची मुलगी एजंट आणि चक्क एक डॉक्टर, या सगळ्यांचा समावेश आहे। बघा किती गंभीर आहे। डॉक्टरांना सुद्धा या सगळ्यामध्ये सामील व्हावं लागत असेल तर त्यांना डॉक्टर का म्हणायचं? रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या भीतीचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन लाखो रुपये उकळून साम्राज्य उभं केलं या भोंदूनं। हे लोक सातत्यानं सांगतायत भोंदू झुकाने वाला चाहिए आणि सातत्यानं लोक जाऊन झुकतायत, याला काय म्हणावं? पोलिसांनी आता केवळ आर्थिक लुटीचा नाही तर अशा दरबारांमध्ये महिलांची गैरवर्तणूक होते का याचा तपास करणं गरजेचं आहे आणि तसं होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे। आणि आता या भोंदूला जो कॅन्सरच्या गाठी बऱ्या करायचा फुंकर मारून असा दावा करायचा, त्याचा हा दावा त्याला आता जेलमध्ये घेऊन गेलाय। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात। त्यामुळे राज्यातल्या इतर सगळ्या भोंदूंनी सावध व्हायला हवं। लोक तक्रारी करतात अशा पद्धतीच्या, त्यामुळे ज्यांनी दुकानं थाटली आहेत त्यांनी दुकानं तातडीने बंद करणं गरजेचं आहे। गडगे बाबा दत्तधाम आश्रमच्या नावावर जी तिथे बसून भोंदूगिरी करतो, मी कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो आणि अपत्य नसणाऱ्यांना अपत्य देतो वगैरे असे जे काही खूप दावे त्याने केले आणि त्या दाव्यांच्या आधारे त्याने लोकांची अगदी लाखो रुपयाची लूट केलेली आहे। म्हणजे नंबर लावायला त्याचे 11,000, 21,000, 51,000 आणि VIP ला 1,01,000 असे त्याचे दर हल्ली झालेले होते आणि त्याच्या पुढे लूट तो करत होताच। आध्यात्मिक शक्ती, दैवी शक्ती असं म्हणून मी आजार बरे करतो असं सांगत होता आणि विरुद्ध बाजूला तो काही झाडपाल्याचे औषधं पण देत होता। ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट, त्याचप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट याच्या खाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात मंत्रशक्तीद्वारे, तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत। त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर, या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। अजून काही आरोपींचा शोध चालू आहे। आणि अतिशय सगळा हा गंभीर प्रकार महाराष्ट्राच्या समोर आला। सुळसुळाट झाला या लोकांचा, ह्या भोंदूंचा महाराष्ट्रात सुळसुळाट झालेला आहे आणि आता कायद्यानं हे एक प्रकारचे कॅन्सरच्या गाठी आहेत ह्या भोंदूगिरी म्हणजे, आणि तो कायद्याने बरोबर त्या नीट करणं गरजेचं आहे। टॉप 18 प्रायोजक